उपासना उपासना उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, मागील कार्यक्रमात आपण पाहिले होते की इस्रायल राष्ट्र कसे विभाजनाच्या स्थितीत होते. आता या विभाजित राज्यात गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्य, बदलत्या युती आणि धक्कादायक विश्वासघाताची एक आकर्षक कथा उलगडणार आहे. आजच्या अध्ययनात दावीद, अब्नेर, इशबोशेत आणि योवाब यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींमधील गुंतागुंतीचे नाते आणि सत्ता संघर्ष यावर आपले लक्ष वेधले जाईल. तसेच नेतृत्व, निष्ठा आणि दैवी हस्तक्षेपाची भूमिका यांचा उत्तम गुंफण आपणास या अध्ययनात पाहायला मिळेल. तर मग चला प्रियानो, आपण वेळ न दवडता आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जुन्या करारातील शमूएलाचे दुसरे पुस्तक ह्याचं अध्ययन करीत आहोत. आज 3ऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. मला खात्री आहे की 3ऱ्या अध्यायात आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या होत्या सुरुवातीला त्या आपल्या स्मरणात आहेत. आम्ही पाहिलं होतं कशा प्रकारे इशबोशेतने अब्नेरला आपल्या वडिलांच्या उपपत्नीशी संबंध ठेवण्याबद्दल विचारले होते. इशबोशेत आणि अब्नेरामध्ये ह्यामुळे बेबनाव निर्माण झाला आणि अब्नेराने त्याला म्हटले की मी शौलाच्या घराण्याकडून राज्य हिसकावून घेईन आणि दाविदाची गादी दानापासून बेरशेबापर्यंत इस्रायल व यहुदा याजवर स्थापीन, अशी आनभाग परमेश्वराने केली आहे. तदनुसार मी त्याशी वर्तन केले नाही तर देव अब्नेराचे त्या मानाने किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो. अब्नेराने नंतर आपल्या नावाने दाविदाकडे जासूत पाठवून सांगितले की हा देश कुणाचा बरे. आणखी असे सांगितले की आपण माझ्याशी सलोखा करा. दाविदाने त्याची ही गोष्ट मान्य केली, परंतु त्याच्यासमोर एक अट ठेवली की जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा आपल्याबरोबर शौलाची कन्या मिखल हिला घेऊन ये, नाहीतर तुझी आणि माझी भेट व्हायची नाही. आता आपण 14 पासून पुढच्या वचनांवर विचार करूया. 14वं वचन सांगतं, दाविदाने शौलाचा पुत्र इशबोशेत याचकडे जासूत पाठवून सांगितले की माझी स्त्री मिखल, जी मी 100 बलिष्ठांच्या अग्रत्वचा देऊन घेतली, तिला मजकडे पाठवून दे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की मिखल ही दाविदाची पहिली पत्नी होती, परंतु शौलाने तिला दाविदापासून दूर केले आणि ह्याचमुळे दाविदाने दुसऱ्या स्त्रियांकडे दृष्टी टाकली. 15 आणि 16 वचने सांगतात, इशबोशेताने लोक पाठवून तिचा नवरा लैशाचा पुत्र पाल्टिएल त्याच्यापासून तिला आणले. तिचा नवरा तिच्याबरोबर गेला तर बहुरेमापर्यंत तिच्या मागून रडत गेला. तेव्हा अब्नेर त्यास म्हणाला, परत जा. मग तो माघारा गेला. अब्नेरने मैत्री संपादन करण्यास जी इच्छा दर्शविली तिचा दाविदाने स्वीकार केला. अब्नेरच्या विश्वासघाताच्या कृत्यामुळे आम्हाला दिसेल की दावीद संपूर्ण इस्रायलवर राजा झाला. अब्नेर हा शौलाचा चुलत्या होता आणि त्याच्या सेनेचा सेनापती होता. त्याचा दरारा आणि अधिकार फार अधिक होता, ह्यात काही शंका नाही. तरी सुद्धा श्रोत्यांनो, शौलाच्या मृत्यूनंतर आम्हाला त्याच्यामध्ये कुठलाच प्रामाणिकपणा किंवा विश्वासूपणा आढळत नाही. जेव्हा शौलाचे राज्य अनेक शत्रूंद्वारा घेरलेले होते तेव्हा अब्नेरने फार शूरपणे साहसाने लढाया लढवून विजय प्राप्त केला. तरी सुद्धा शौलाशी त्याचा जो प्रामाणिकपणा होता तो व्यक्तिगतरित्या सत्ता आणि स्वार्थ ह्यांनी भरलेला होता. शौलाच्या मृत्यूनंतर इशबोशेताला गादीवर बसविण्याचे कार्य काही त्याचे शौलावर विशेष प्रेम होते ह्यामुळे नव्हते. त्याला असे वाटले की कमजोर राजा असल्यावर त्याच्या सर्व युक्त्या सफल होतील आणि स्वतःचा स्वार्थ त्याला साधता येईल. कुठल्याही स्वार्थी व्यक्तीला तिच्या स्वनीतिमत्वाविषयी थोडे डवचले की ती बिथरून जाते. नैतिक गोष्टींचा काही एक विचार न करता अब्नेर तुरंत दाविदाकडे गेला, जेणेकरून इस्रायलावर त्याचा राजा म्हणून नियुक्ती व्हावी.
जेव्हा अब्नेर दाविदाकडे हेब्रोन ह्या ठिकाणी त्याच्याशी मैत्रीत्वाचा हात मिळविण्यास गेला, तेव्हा तो पूर्णपणे विसरला की तो स्वतःच्याच राजाचा विश्वासघात करीत आहे. योवाब, ज्याचा भाऊ असायेल, ह्याला अब्नेरने स्वतःचा बचाव करण्यासाठी मारले होते. त्यामुळे योवाबच्या मनात अद्यापही त्याच्याबद्दल बदल्याची भावना होती. तो भावाच्या मृत्यूच्या बदल्याच्या भावनेने अजूनही पेटलेला होता. ती घटना त्याच्या मनात ताजी होती. जेव्हा अब्नेर दाविदाकडे आला, तेव्हा त्याचे येणे सुद्धा योवाबाकरिता धोक्याचे होते, कारण अब्नेर चांगला अनुभवी आणि मुरलेला व्यक्ती होता. त्याच्या येण्यामुळे योवाबच्या पदाला धोका होता. दाविदाशी बोलणे केल्यानंतर अब्नेर जेव्हा जाऊ लागला, तेव्हा योवाबाने त्याला बोलावणे पाठविले. योवाबच्या ह्या सूड घेण्याच्या योजनेबद्दल दाविदाला काहीच कल्पना नव्हती. त्या योजनेच्या अज्ञानतेमध्ये वापस येणे अब्नेरचा शेवट होता. हा योद्धा, जो स्वतःच्याच स्वार्थासाठी सर्व करीत होता, तो शेवटी स्वतःच्याच जाळ्यात पडला. आणि 3 अध्याय 27व्या वचनामध्ये आम्हाला ह्याचे कारण वाचायला मिळते. 27वं वचन पहा. अब्नेर हेब्रोनास परत आला, तेव्हा त्याशी एकांती बोलण्यासाठी म्हणून योवाब त्यास वेशीच्या आत घेऊन गेला. तेथे आपला भाऊ असायेल ह्याच्या रक्तपाताचा सूड उकविण्यासाठी त्याने अब्नेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला. श्रोत्यानो, अब्नेरचा अनिश्चित मृत्यू फार अनिश्चित रीतीने जो झाला, तो त्या सर्व लोकांकरिता एक चेतावणी होता, जे स्वतःवर अवलंबून राहतात आणि जे स्वतःच्या चलाखीला, धूर्तपणाला स्वतःच्या सामर्थ्याचे स्रोत मानतात. नीतिसूत्रे 4 अध्याय आणि 19वं वचन सांगतं, दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे, त्याला कशाची ठेस लागते हे त्यास कळत नाही. जे लोक स्वतःच्या स्वार्थाच्या शोधात राहतात, त्यांची एक समस्या असते, ती ही की तेही विसरतात की जीवनात त्यांचे अनुमान, त्यांचा धूर्तपणा सीमित आहे. स्वतःच्या योग्यतेवर, कुशलतेवर अधिक भरोसा ठेवून ते सैतानाच्या पिंजरात चालत जातात आणि शेवटी परमेश्वराच्या न्यायाला बळी पडतात. नीतिवचन 16 अध्याय आणि 25वं वचन सांगतं, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. दुष्टपणाला दुष्टाद्वारेच शिक्षा मिळते आणि हिंसकता हिंसेद्वारेच कमी करण्यात येते. ज्या ठिकाणी आणि ज्या प्रकारे अब्नेरचा मृत्यू झाला, ती घटना ह्या जगाला एक फार मोठा धडा शिकवते. अनेक लोक जे पापाच्या परिणामाला विसरून पाप करण्याकरिता स्वतःला पुढे नेतात. अब्नेर हेब्रोनच्या वेशीजवळ फाटकाजवळ होता. योवाब त्याला वेशीच्या आत, फाटकाच्या आत घेऊन जातो. हेब्रोन हे शरणपुरांपैकी एक नगर होते. जर शत्रू ह्या नगरामध्ये शरण घेईल, आश्रय घेईल, तर त्याच्यावर आक्रमण केल्या जात नसे. अब्नेरला चांगल्या प्रकारे माहीत होते की त्याचे हात रक्ताने माखलेले आहेत. तो अपराधी आहे. त्याने शत्रूची उपस्थिती सुद्धा जाणून घेतली, परंतु अब्नेर ह्या खुल्या दरवाजाचा उपयोग करून घेऊ शकला नाही, जे एक मुक्तीचे द्वार होते. तो स्वतंत्र माणूस होता. वेशीच्या फाटकाच्या आत जर त्याने एक पाऊल उचलले असते, तर तो मृत्यूपासून वाचू शकला असता. परंतु त्याच्या गर्वाने त्याला तसे करू दिले नाही. गर्वाने त्याला पळून जाऊन आश्रय घेण्याची परवानगी दिली नाही, कारण त्यामुळे तो आवश्यकतेमध्ये आहे, नम्र आहे हे स्पष्ट झाले असते. म्हणून दावीद आपल्या विलाप गीतात म्हणाला, मूढाप्रमाणे अब्नेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय. आता 3 अध्याय 33 आणि 34 वचने पहा काय सांगतात. दाविदाने अब्नेरासाठी विलाप करून हे गीत म्हटले, मूढाप्रमाणे अब्नेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय. तुझे हस्त बद्ध केले नव्हते, तुझ्या पायात बेड्या घातल्या नव्हत्या. अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो, तसा तू पतन पावलास. हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले. श्रोत्यांनो, परमेश्वराचे आशीर्वाद अगदी जवळ असताना सुद्धा अब्नेराला आशारहित, शांतीरहित मृत्यू आला. दाविदाने त्याला आदरयुक्तपणे दफन केले. 38वं वचन पुढे आम्हाला सांगतं. 3 अध्याय 38वं वचन. राजा आपल्या सेवकास म्हणाला, आज इस्रायलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हाला कळत नाही काय. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं ह्याच योवाबाविषयी राजाचे पहिले पुस्तक आणि 2 अध्यायात की हा काही अब्नेरपेक्षा चांगला नव्हता. ज्याला अब्नेरपेक्षा अधिक संधी मिळाली, पण त्याने त्या सर्व गमावल्या. हा सरुवेचा, जी दाविदाची बहीण होती, तिचा पुत्र होता. बऱ्याच ठिकाणी त्याने विजय संपादन केला होता,
जर त्याचा उद्देश आमच्याकरिता प्रश्नार्थक चिन्ह समोर आणतो, तरी त्याचे संपूर्ण जीवन दाविदाच्या कार्याकरिता समर्पित होते. नेहमी समोर राहण्याची त्याची इच्छा असे. अब्नेरचा घात त्याने सुडाच्या भावनेपेक्षा ईर्ष्या आणि संशय ह्यामुळे केला. त्याला मनात वाटत होतं की अब्नेरसारखा निपुण, हुशार आणि प्रसिद्ध पुरुष आला तर दाविदापुढे त्याचे महत्त्व कमी होईल. जरी योवाब दाविदासोबत बऱ्याच वर्षांपासून होता, तरी पण इतक्या वर्षे देवाच्या भक्तांसोबत राहून सुद्धा त्याच्या जीवनात कोठेच परमेश्वराचा स्पर्श दिसत नाही. त्याला दाविदाच्या परमेश्वरावरील विश्वासाची माहिती होती, पण स्वतः त्यावर विश्वास ठेवावा असे त्याला कधीच वाटले नाही. परमेश्वराच्या अभिषिक्ताच्या सेनेचा पुढारी म्हणून तो युद्ध लढला, पण ज्या परमेश्वराच्या नावात तो युद्ध लढला तो त्याच्या हृदयात मात्र नव्हता. स्वतःच्या बाबतीत अधिक भरोसा, स्वतःच्या गोष्टीत अधिक रुची आणि जगिक ध्येय ह्यामुळे योवाब परमेश्वर आणि मानव ह्या दोघांसमोर दोषी ठरून मेला. दावीद जेव्हा मरणासन्न होता तेव्हा त्याने शल्मोनाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात आणि त्या करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. त्याने त्याच्या सेनेच्या सेनापतीविषयी त्याला विशेष रीतीने सावधान केले, ज्याची क्रूरता आणि अन्याय त्याला सहन होऊ शकला नाही. दाविदाने राजाचे पहिले पुस्तक 2 अध्याय आणि 5-6 वचनांमध्ये शल्मोनाला सांगितले होते. राजाचे पहिले पुस्तक 2 अध्याय 5 आणि 6 वचने. सरुवेचा पुत्र योवाब याने मजेशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे. नेराचा पुत्र अब्नेर आणि एथेरचा पुत्र अमासा हे जे इस्रायलाचे 2 सेनापती, त्यांचे त्याने काय केले हे तुला ठाऊकच आहे. त्या दोघांचा त्याने घात केला व शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला आणि त्यात त्याने आपल्या कमरेचा कमरबंद व आपल्या पायातले पायतणे भिजविले. तर तू आपल्या अकलेचा उपयोग कर, त्याचे पिकलेले केस अधोलोकी शांतीने उतरू देऊ नको. श्रोत्यानो, शल्मोनाला ही जबाबदारी पार पडणे कठीण गेले नाही. जरी श्रोत्यानो अब्नेराच्या मृत्यूमुळे दाविदाचा येरुशलेमात जाण्यास मार्ग उघडला, तरी आम्हाला आढळतं की दावीद त्याबद्दल आनंद करीत नाही, परंतु तो अधिकाधिक परमेश्वरावर विसंबून राहतो. त्याने अब्नेरचा ज्यांनी घात केला त्यांचा नंतर न्याय केला. आता आपण 4थ्या अध्यायाकडे वळत आहोत. इशबोशेत शौलाचा पुत्र मारला जातो. दाविदाला संपूर्ण इस्रायल राष्ट्रावर राजा म्हणून नियुक्त करण्यात येते. श्रोत्यानो, इस्रायलांकरिता त्रास आणि क्लेशाचे दिवस ह्या अध्यायसुद्धा सुरूच आहेत. आंतरिक संघर्ष आणि यादवी युद्धानंतर शौल आणि योनाथान ह्यांचा मृत्यू झाला. ही वेळ परमेश्वराच्या लोकांसाठी हृदय हालवून सोडणारी आणि हृदयाला तोडणारी होती. पवित्र वचनाच्या ह्या भागाकडे पुष्कळदा दुर्लक्ष करण्यात येते. मला पूर्ण खात्री आहे की हा भाग 2 कारणांमुळे आमच्याकरिता वचनात ठेवण्यात आलेला आहे. पहिले कारण येशू ख्रिस्ताच्या परिवाराला आम्हाला दाखवून त्याची वंशावळी आम्हाला दाखविण्याकरिता, आणि दुसरे कारण म्हणजे आम्हाला उदाहरणादाखल ह्या गोष्टी देण्याकरिता. पौल करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 11 वचनात म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 11 वचन, ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोचला आहोत त्या आपल्या बोधासाठी लिहिल्या आहेत. ह्या गोष्टी ह्यासाठी सांगितल्या गेल्या आहेत जेणेकरून आमची आध्यात्मिक रूपाने वाढ व्हावी. श्रोत्यांनो, आम्ही आधीच पाहिले की दाविदाच्या विरुद्धात बंड करण्यात आले, ज्याला यहुदी वंशजांच्या लोकांवर राजा म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तो हेब्रोनमध्ये गेला, जे दक्षिणी राजाच्या अगदी किनाऱ्यावर बसलेले होते. शौलाचा मुलगा इशबोशेतला राजासनावर बसवून अब्नेरने बंड केले, परंतु अब्नेरने शौलाच्या उपपत्नीपैकी एकीला स्वतःच्याकडे घेतले. त्यामुळे इशबोशेतने त्याला ताकीद दिले, त्याला दाटले आणि म्हणून अब्नेरने घर सोडले आणि तो दाविदाला जाऊन मिळाला. ही एक फार मोठी चूक होती, कारण अब्नेरला असायलच्या हत्येबद्दल मारण्याकरिता, त्याचा सूड घेण्याकरिता योवाब त्याची वाट पाहत होता. आता इशबोशेतने अब्नेर गमावला होता, जो त्याच्या सेनेचा सेनापती होता. त्याचे सैन्य फार दुर्बळ होते आणि त्याला माहीत होते की तो आपले राज्य दाविदाच्या विरुद्धात बिना सेनेचे कायम ठेवू शकणार नाही. अब्नेरची हत्या झाली होती. आता तो काय करणार? 4था अध्याय पहिली 3 वचने आम्हाला सांगतात, अब्नेर हेब्रोन येथे मारला गेला हे शौलाच्या पुत्राने ऐकले, तेव्हा त्याचे हात दुर्बल झाले
व सर्व इस्रायल लोक घाबरे झाले. शौलाच्या पुत्राजवळ 2 पुरुष सेनानायक होते. एकाचे नाव बाना व दुसऱ्याचे नाव रेखाब. हे बन्यामिनी वंशातला रिमोन बेरोतकर ह्याचे पुत्र. बेरोत हे नगरही बन्यामिनाच्या प्रांतात मोडत आहे. बेरोतकर गित्त इमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरी म्हणून राहिले आहेत. श्रोत्यांनो, बेरोतकरास शौलाने घालून दिले होते, त्यामुळे ते गित्त इमास पळून गेले. बेरोत हे त्यांचे नगर बन्यामीन वंशाची संपत्ती ठरले. त्यांच्या प्रांतात ते मोडत असे. 4 वचन आम्हाला पुढे सांगतं, शौलाचा पुत्र योनाथान ह्याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता. इस्रायल येथून शौल व योनाथान ह्याच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो 5 वर्षाचा होता. त्यावेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली. ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला. त्याचे नाव मफीबोशेत असे होते. श्रोत्यानो, मफीबोशेत हे फार असाधारण असे नाव आहे, पण त्याला लक्षात ठेवा. मफीबोशेत आणि दाविदाची गोष्ट फार उत्तम आहे, चांगली आहे. हा मुलगा योनाथानाचा होता. जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत तो निरंतर दाविदाकरिता धोका होता, कारण त्याला राजसिंहासनावर बसण्याचा हक्क होता. तो योनाथानाचा पुत्र होता, त्यामुळे दावीद त्याच्या डोक्यावरच्या केसाला सुद्धा धक्का पोहोचवणार नव्हता. नंतर दावीद शौल आणि योनाथानाच्या घरच्या लोकांना शोधून काढतो, त्यांची हत्या करण्यास नाही, परंतु त्यांच्यावर दया दाखविण्यासाठी. 5 आणि 6 वचने, दुपारी उन्हाच्या वेळी इशबोशेत आराम करीत असता रिमोन बेरोतकर ह्याचे पुत्र रेखा व बाना हे त्याच्या घरात घुसले. गहू आणण्याच्या मिशाने घरात शिरून त्यांनी त्याच्या पोटावर वार केला. मग रेखा व त्याचा भाऊ बाना हे निसटून गेले. रेखा व बाना हे शौलाच्या सेनेतील अब्नेर सेनापतीच्या वर्चस्वाखाली असलेले साधारण कार्यकर्ते होते. जेव्हा त्यांना कळले की अब्नेरचा मृत्यू झाला आहे आणि त्यांनी दाविदाची शक्ती आणि पराक्रमाला ओळखले, तेव्हा त्यांनी इशबोशेतला मारण्याचा कट केला. जेव्हा इशबोशेत झोपलेला होता तेव्हा ते त्याच्या शय्यागृहात घुसले आणि त्याच्यावर वार केला. त्यांनी केलेले हे कार्य फार घृणित आणि लज्जास्पद होते आणि त्याचप्रमाणे ही एक मोठी घोडचूक होती. त्यांना वाटले की त्याला मारल्यामुळे दाविदाला आनंद होईल आणि त्यांचे दाविदाशी चांगले संबंध जुळतील. इतकंच नाही, पण त्यांना असं सुद्धा वाटलं की दावीद त्यांना ह्याकरिता बक्षीस देईल. 7 आणि 8 वचने पहा काय सांगतात. ते घरात शिरले तेव्हा तो आपल्या शय्यागृहात पलंगावर निजला होता. तेथे त्यांनी त्याचवर प्रहार करून त्याचा वध केला व त्याचे शिर कापून घेऊन ते रातोरात आरामाच्या वाटेने गेले. त्यांनी इशबोशेताचे शिर हेब्रोनात दाविदाकडे आणले. ते राजास म्हणाले, पहा, आपला शत्रू व आपला प्राण घेऊ पाहणारा शौलाचा पुत्र इशबोशेत ह्याचे हे शिर आहे. आज परमेश्वराने माझ्या स्वामी महाराजा प्रित्यर्थ शौल व त्याचा वंश ह्यांचा सूड उगविला आहे. श्रोत्यानो, त्यांनी इशबोशेतचे शिर डोके दाविदाकडे नेले. कल्पना करा, दाविदाने त्याचा कधीच स्वीकार केला नाही. दावीद अशा गोष्टींना कधीच संमती देणार नव्हता. त्याने कधीच संमती दिली नव्हती. 9 ते 12 वचने पुढे आम्हाला सांगतात, दाविदाने बेरोतकर रिमोन ह्याचे पुत्र रेखा व त्याचा भाऊ बाना यास उत्तर दिले की ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचविला त्याच्या जीविताची शपथ, आपण चांगले वर्तमान आणले आहे अशा समजुतीने एकाने मला शौलाच्या मरणाची बातमी दिली. तेव्हा मी सिकलाग येथे त्यास धरून वधिले. बातमी आणल्याचे हे बक्षीस मी त्यास दिले. तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात त्याच्या पलंगावर वध केला आहे. त्याच्या खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हास या भूतलावरून नष्ट करावे, हे कितीतरी विशेष आवश्यक आहे, नाही काय? दाविदाने आपल्या तरुण लोकांस आज्ञा केल्यावरून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे हातपाय तोडून त्यास हेब्रोनाच्या तळ्यापाशी टांगिले. इशबोशेताचे शिर नेऊन हेब्रोनात अब्नेराच्या कबरेत पुरिले. श्रोत्यानो, रेखाब व बाना हे दोघे खुनी होते. त्यांनी राजाचा खून केला होता. त्यांच्या ह्या क्रूरतेबद्दल व भयंकर कृत्याबद्दल दाविदाने त्यांची कत्तल केली. बाकी 11 वंशाच्या लोकांनी ओळखून घेतले की त्यांचे कशाही प्रकारे वर्चस्व आता चालणार नाही आणि ह्या समयी दाविदाविरुद्ध बंड करणे मूर्खपणा आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून त्यांनी त्याच्याशी शांतीने संबंध स्थापित करण्याचे ठरवले. श्रोत्यानो, दाविदाच्या जीवनावरून आम्हाला दिसतं की त्याने परमेश्वराच्या नियमांच्या विरुद्धात जाऊन आपल्या शत्रूचा सुद्धा धोक्याने सूड उगवला नाही, परंतु
जे देवाचे अभिषिक्त आहेत त्यांचा आदर त्याने त्यांना दिला. जरी शौलाने त्याच्या विरुद्धात इतकी कार्यवाही केली, त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला, संपूर्ण आयुष्यभर शौल दाविदाचा पाठलाग करीत राहिला, तरी दाविदाने त्याच्याशी विश्वासघात केला नाही. तो त्याच्याशी प्रामाणिक राहिला. तसेच ह्या ठिकाणी सुद्धा ज्या लोकांनी राजाचा खून केला, ज्यांनी त्याच्याशी विश्वासघात केला, त्यांचा त्याने न्याय केला. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की त्याने कधीच संधीचा फायदा देवाच्या वचनाच्या विरुद्धात घेतला नाही. किती उदार हृदय दाविदाचे होते. जरी तो संकटात पडला, जरी त्याला आपल्या प्राणाची चिंता होती, तरी सुद्धा तो परमेश्वरावर विसंबून होता. त्याने कधीच जल्दबाजीमध्ये कुठलाच निर्णय घेतला नाही, परंतु प्रत्येक निर्णय घेताना तो परमेश्वरावर विसंबून राहिला. परमेश्वराच्या मार्गदर्शनाची त्याने वाट पाहिली आणि कसल्याही प्रकारे त्याने आपल्या कृत्यांमध्ये चूक केली नाही. जरी श्रोत्यानो तो पापामध्ये पडला, परंतु आम्हाला हेच दिसतं की त्याने पश्चाताप केला. त्याने प्रत्येक वेळी देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले. म्हणून श्रोत्यानो त्याच्या त्या पापानंतर सुद्धा परमेश्वराने त्याच्या पापांची क्षमा केली आणि त्याला आपल्याकरिता उपयोगात आणले. आणि म्हणूनच दाविदाच्या मुखातून निघालेले इतके महान स्तोत्र आज आमच्याकरिता स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकात ठेवलेले आहेत, ज्याद्वारे आम्हाला नेहमीच आशीर्वाद मिळतो. आज आम्ही दाविदाच्या जीवनावर विचार करूया की तो किती महान होता. त्याने किती दुःख सहन केले, त्याच्यावर संकटे आलीत, तरी सुद्धा तो विश्वासात डगमगला नाही, विश्वासामध्ये दृढ राहिला. आणि त्यामुळेच आज आम्ही दाविदाच्या जीवनावरून इतके महान पाठ शिकू शकतो. श्रोत्यानो, काय आपण आज विश्वासामध्ये डळमळत आहात आणि संकटाच्या स्थितीमध्ये मनाप्रमाणे निर्णय घेण्याकरिता आपण पुढे सरसावत आहात? लक्षात घ्या की दाविदाने संकटाच्या स्थितीमध्ये, दुःखाच्या स्थितीमध्ये सुद्धा स्वतःच्या मनाने कुठलाही निर्णय घेतला नाही, परंतु सगळ्या अवस्थेमध्ये, स्थितीमध्ये तो परमेश्वरावर अवलंबून राहिला. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. श्रोत्यानो, अधिक आणि अधिक ह्या वचनांवर विचार करा आणि पहा की परमेश्वर आपणाला काय शिकवू इच्छितो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आपण पाहिले की शौलाच्या वंशाचा कसा दुर्दैवी अंत झाला. इकडे दावीद राजा देखील आता आचार विचार यांनी प्रगल्भ झालेला दिसला. आणि याचे उदाहरण म्हणजे इश बोशेतचे मारेकरी यांचा दाविदाने केलेला न्याय, जो त्याच्या नेतृत्वाच्या नीतिमत्तेवर आणि दैवी न्याय जो चिरस्थायी आहे त्या आधारावर दिला गेला. प्रियानो, या गोष्टी आम्हाला जाणीव करून देतात की परमेश्वर आणि त्याच्या आज्ञा आमच्या रक्तात भिनल्या पाहिजेत. तेव्हाच आम्ही परमेश्वराने दिलेल्या मार्गावर दृढ राहू शकतो. आणि विशेष म्हणजे परमेश्वर आमच्या पक्षाचा असतो. काय आज आम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या देवाच्या पक्षाचे आहोत? विचार करा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या प्रेमळ प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, आमचं जीवन हे तू दिलेला आशीर्वाद असे आहेत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही केवळ आमची दृष्टी तुझ्यावरती लावून आहोत. आमचे आचार विचार, आमच्या कृती, सर्व काही बाप्पा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. कारण बाप्पा, आम्हाला ठाऊक आहे की आम्ही स्वतःहून या गोष्टी योग्य रीतीनं करू शकत नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही तुझ्यावरती विसंबून अवलंबून असतो, त्यावेळेस बापा मात्र आमच्या सर्व या गोष्टी योग्य अशा होऊ शकतात. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही निश्चय केलेला आहे, आम्ही तुझ्या चरणांपाशी येऊन प्रभू परमेश्वरा तुझ्यामध्ये अधिक वाढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तुझी कृपा तू आम्हाला दे, तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक.
आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.